श्री स्वामी समर्थ। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घरच्या घरी सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा कशी करावी, पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ कशी अर्पण करावी, धान्याचं काय करावं आणि शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात अगोदर अमावस्या झाल्यावर श्रावण महिन्याला सुरुवात होते। तर येत्या 28 तारखेला पहिला श्रावण सोमवार आहे। तर ह्या श्रावण सोमवारी तांदूळ ही आपल्याला शिवामूठ व्हायची आहे तांदळाची। तर पूजा करताना सर्वप्रथम पाटावरती वस्त्र अंथरावे। तुमच्याकडे जे वस्त्र असेल कोणत्याही कलरचं, लाल पांढरे असेल तरी चालेल। तर तुम्ही पहिले दिवा प्रज्वलित करून घ्या। कोणतीही पूजा करताना आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते। तर पहिले दिवा प्रज्वलित करून घ्या आणि सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे। तर एका तांबणामध्ये आपल्याला सुपारी घ्या किंवा तुमच्या गणपतीची मूर्ती घ्यायची असेल तुम्ही मूर्ती घेऊ शकता। तर गणपती स्वरूप म्हणून मी सुपारी घेतलेली आहे। तर सुपारीला आपण अभिषेक करून घेऊया। सर्वप्रथम पाणी टाकायचं आहे, स्वच्छ पाणी आपल्याला। आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा असा मंत्र म्हणत आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। तुम्ही पंचामृतानेही करू शकता किंवा मग कच्चं दूध आहे तर मी कच्च्या दुधाने करत आहे, तुम्ही पंचामृताने केला तरी चालेल। तर आपल्याला पहिले तर अभिषेक करताना आपल्याला कच्ची दूधच वापरायचं आहे। आपल्याला तापवलेलं दूध आपल्याला अभिषेक करायसाठी वापरायचं नाही आहे। तर आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून आपल्याला ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः असा मंत्र म्हणायचा आहे। पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाचा। कारण कोणतीही पूजा करताना आपल्याला पहिले सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची असते। कोणतंही कार्य असो तर आपल्याला पहिले गणपतीचीच पूजा करावी लागते। त्यामुळे आपण गणपतीचा पहिले सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक झाल्यावर आपल्याला 2 जोड पानं ठेवायचे आहे विड्याचे आणि त्यावरती गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे खाली। नंतर त्यावरती सुपारी ठेवून घ्यायची आहे गणपती बाप्पाची आणि हळदी कुंकू लावून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। तर गणपती बाप्पांना लाल फुल अर्पण करून घ्या, दुर्वा अर्पण करून घ्या। तर गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला धूप दीप वाळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे। तर तुम्ही मंदिरात जाऊनही अशीच पूजा करू शकता। ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरी पूजा करा। तर आपल्याला शिवपिंड ही नेहमी भरी बसावी, पोकळ नसावी। तर आपल्याला जी शिवपिंड आहे ती अंगठ्याच्या जास्त वरती नसावी, जास्त उंच नसावी आणि जो निमुळता भाग आहे शिवपिंडीचा तो उत्तरेकडे असावा। आपण जेव्हाही पूजा करतो देवघरात ठेवतो तेव्हा आपल्याचे गळते समोरचं जे आहे जलधारी जे आहे आपल्याला ती उत्तरेकडेच ठेवायची आहे। तर आपल्याला पिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे। तुम्ही गळती लावूनही अभिषेक करू शकता किंवा मग तुम्ही पळीनेही अभिषेक करू शकता। तर आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा 108 वेळेला मंत्र म्हणायचा आहे। आणि ओम महामृत्युंजय मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव वंदना मृत्युर्मुक्षीमामृतात हा मंत्र जो आहे महामृत्युंजय मंत्र तोही आपल्याला 108 वेळेला म्हणायचा आहे। तुम्ही शिव महिम्न स्तोत्रही म्हणू शकता किंवा मग जे आपलं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे रुद्राभिषेक कसा करावा तर तो आपण रुद्राभिषेक आपण गळती लावूनही करू शकतो किंवा मग तुम्ही पळीनेही करू शकता। तर रुद्राभिषेक कसा करावा माझा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता की रुद्राभिषेक कसा करायचा आहे आपल्याला श्रावण सोमवारी। तर तुम्ही असंच तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही पळीनेही तुम्ही अभिषेक करू शकता। तर तुम्हाला शिवपिंडीवरती कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तर तुम्ही मंदिरात जाऊनही अशीच पूजा करू शकता। तर आपल्याला मंत्र स्तोत्र म्हणत आपल्याला शिवपिंडीचा अभिषेक करायचा आहे। नंतर तुम्ही आपल्याला तांब्याची धार लावून आपल्याला सगळे मंत्र जे आहे आपल्याला ते म्हणायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आपल्याला असं म्हणत आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र जे आहे, शिवकवच आहे आणि आपल्याला शिवनामावली जी आहे 108 आपल्याला ते नाव घ्यायचे आहे। तर आपल्याला हे अभिषेकाचं जे पाणी आहे ते आपण घरातल्यांनाही देऊ शकतो आणि नंतर जे उरलेलं पाणी आहे ते आपण झाडांना टाकायचं आहे आपल्या। आणि जेव्हा आपण श्रावण सोमवारी जी पूजा करतो ती आपल्याला पूजा दिवसभर ठेवायची आहे आणि आपल्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं आहे। त्या पूजेचं तुम्ही विहिरीत टाकू शकता किंवा मग एखाद्या झाडाखाली आपण टाकून देऊ शकतो निर्मल्य।
तर अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शिवपिंड ठेवायचे आहे। तर सर्वप्रथम आपल्याला भस्म जो आहे तो आपल्याला महादेवाला भस्म लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला चंदन लावायचं आहे। जे आपल्याला महादेवाला जे प्रिय आहे त्या वस्तू आपण सगळ्या आणायच्या आहे। आपल्याला धोत्र्याचं फळ असो किंवा मग बेलाचं फळ असो, पान असो, बेलाचे पान जे आहे आपल्याला 108 बेलाचे पान व्हायचे आहे। तर चंदन लावून घ्या तुम्ही महादेवाला। तर तुम्ही 108 वाती पण जाळू शकता तुपामध्ये भिजवलेल्या। तर बेलाचं पान हे आपल्याला नेहमी पालतच ठेवायचं असतं शिवलिंगावरती आणि जे देठ आहे ते आपल्याला आपल्याकडे ठेवायचं आहे आणि ते जे देठाचा जो भाग असतो थोडासा आपल्याला कट करून मग आपल्याला शिवलिंगावरती व्हायचं आहे। तर आपल्याला 108 बेलाचे पान व्हायचे आहे। नसल शक्य तर आपल्याला जेवढे मिळतील तेवढे 5, 10 जेवढे मिळतील तेवढे 7, 11 असे विषम संख्येने आपल्याला व्हायचे आहे। तर बेलाचं पान हे नेहमी पालतच ठेवायचं आहे आणि आपल्याला गोकर्णाचं पांढरं फूल असेल, जे आपल्याला शिवशंकराला जे आवडत्या वस्तू आहे ज्या प्रिय आहे त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे। तर शमीपत्र असो किंवा मग धोत्र्याचं पान असो, धोत्र्याचं फळ असो, मला फळ नाही मिळाले, मी फूल आणलेलं आहे धोत्र्याचं। तर हे महादेवाला अतिशय प्रिय आहे, तर हे सगळ्यांनी आवर्जून आणावं श्रावण सोमवारी। तर कण्हेरचं फूल वाहून घ्या, कारण श्रावण महिन्यामध्ये असं भरपूर फुलं येतात। आपण वेगवेगळ्या प्रकारचे सगळे फुलं जेवढे मिळतील आपल्याकडून तेवढे नाही रोज, तर आपण फक्त श्रावण सोमवारी जरी आपण केलं तरी छान आहे। तर मी गोकर्णाचं फूल ठेवलेलं आहे। तर आपल्याला एक पांढरं फूल सुद्धा अर्पण करायचं आहे महादेवाला आणि आपल्याला बेल जो आहे तो आपल्याला किडलेले पानं ठेवायचे नाहीये, बेल व्यवस्थित बघून घ्या। आणि हे बघा कृष्ण कमळ सुद्धा येतं ह्या दिवसामध्ये, कृष्ण कमळ सुद्धा आपल्याला महादेवाला अर्पण करून घ्यायचं आहे। दुर्वा अर्पण करून घ्या, शमीपत्र अर्पण करून घ्या आणि काळे तीळ अर्पण करून घ्या सोमवारी। तर श्रावण सोमवारी जे आहे तर आपल्याला तांदूळाची शिवामूठ आहे। तर शिवामूठ अर्पण कशी करायची, तर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे, ते आपल्याला ओले करायचे आहे थोडेसे, आपल्याला कोरडे आपल्याला अर्पण करायचे नाहीये आणि थोडेसे ओले करून जे आहे तर आपल्याला शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्याला 3 वेळेला अर्पण करायचे आहे शिवामूठ आणि आपल्याला अर्पण करताना हा मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा। हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो मी स्क्रीनवर दाखवलेला आहे, तो तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहूनही घेऊ शकता। तर आपल्याला प्रत्येक सोमवारी जी मूठ असेल आपल्याला ती वाहून घ्यायची आहे। तर दुसऱ्या सोमवारी तिळीची मूठ आहे आणि तिसऱ्या सोमवारी मुगाची आहे आणि चौथ्या सोमवारी जव आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि फक्त आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे आणि अशीच आपल्याला शिवामूठ वाहून घ्यायची आहे। आणि आपल्याला नैवेद्य जो आहे आपल्याला दूध साखरेचा दाखवा किंवा मग तुमच्याकडे जे फळ असेल ते तुम्ही अर्पण करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला धूपदीप दाखवून आरती करून घ्यायची आहे, गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे, महादेवाची आरती करून घ्यायची आहे आणि माता पार्वतीची आरती करून घ्यायची आहे। या 3 आरत्या तुम्ही करून घेऊ शकता। तर जे आपण अर्पण केलेलं आहे शिवपिंडीवर जे धान्य अर्पण केलेलं आहे तांदूळ, तर ते आपण दुसऱ्या दिवशीही आपल्याला उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करायची आहे आणि ते धान्य आहे ते आपल्याला आपल्या धान्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं उरलेलं पक्ष्यांना टाकायचं आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकता, ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरी करा। तर अशी साधी आणि सोपी जी पूजा आहे, तर तुम्हाला कशी वाटली माझी पूजा तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।